गोष्ट देशाचा अभिमान तिरंगा महान. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल आपल्या बाबांसोबत घरासाठी कागदी झेंडे घ्यायला बाजारात गेला. राहुलची एक खास सवय होती. जेव्हा कधी तो स्वतःसाठी काही खरेदी करायचा तेव्हा आपल्या लहान भावासाठी निखिलसाठीही एक आणायचा. घरी आल्यावर राहुलने गेटजवळ आपला झेंडा लावला आणि दुसरा झेंडा निखिलकडे दिला. तुझा झेंडाही गेटजवळ लाव निखिल, दोन्ही झेंडे हवेत फडकले की खूप सुंदर दिसतील, राहुल म्हणाला. पण निखिल म्हणाला, नाही, मी माझा झेंडा गेटवर नाही लावणार, मी तो आपल्या गाडीच्या बोनटवर लावेन. बाबा जेव्हा गाडी चालवतील तेव्हा झेंडा फडकेल. निखिल, असं नाही करता येणार, राहुलने समजावलं. पण निखिल हत्ताने म्हणाला, हा झेंडा तू माझ्यासाठी आणलायस, मी त्याचं जे करायचं ते करेन. तो धावत गाडीच्या दिशेने निघाला, पण अचानक अडखळून पडला आणि रडू लागला. राहुल धावत गेला, पण निखिलने त्याचा हात झटकून म्हणालं, जा, तू मला मुद्दाम ढकललंस. रडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली. काय झालं, तिने विचारलं. राहुलने मला ढकललं, निखिल म्हणाला. राहुलने लगेच सांगितलं, नाही आई, मी त्याला फक्त झेंडा गाडीवर लावू नको असं सांगत होतो, पण तो पळाला आणि पडला. आई शांतपणे म्हणाली, निखिल, हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे, तो फक्त सजावटीसाठी नाही, त्याचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. यासाठी काही ठरलेले नियम आहेत. भारतीय ध्वज संहिता सांगते की फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या वाहनांवरच झेंडा फडकवता येतो. निखिलने आश्चर्याने विचारलं, पण असे नियम का? आई म्हणाली, आपला ध्वज हा आपल्या राष्ट्राची ओळख आहे. त्याचा आदर म्हणजे देशाचा आणि देशासाठी बलिदान दिलेल्या लोकांचा आदर. आपल्याला स्वातंत्र्य खूप संघर्षानंतर मिळालं. लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपण आज मुक्त आहोत. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या राजवटीतून पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवलं, राहुलने पुढे सांगितलं. आणि म्हणूनच 15 ऑगस्टला संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा होतो. त्या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. आई हसून म्हणाली, तर आता कळलं का झेंड्याचा आदर का करायचा? निखिल म्हणाला, हो आई, आता मी कधीही असा खेळ करणार नाही. तो राहुलकडे वळून म्हणाला, आपण हा झेंडा गेटवर लावूया का? राहुल हसत म्हणाला, नक्कीच, आणि यावर्षी घरीच आपला स्वातंत्र्य दिन साजरा करूया. दोघांनी एकत्र झेंडे लावले आणि अभिमानाने हवेत फडकणारा तिरंगा पाहत उभे राहिले. टून्स की गुल्लक चॅनलतर्फे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आवडली ना गोष्ट? मग लाईक करा लगेच. चॅनलला भेट देऊन बाकीच्याही गोष्टी नक्की बघाल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या खास मंडळींना देखील चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला सांगाल. क्लिक करा बेल आयकॉनवर, म्हणजे नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.